बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. प्रथम मी पत्रकार जी मंडळी आहेत ज्यांनी माझा सत्कार केला, मला पुरस्कार दिला, त्यांचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू. खूप खूप आभारी आहे. मला या पद्धतीचा पत्रकार संघाचा पुरस्कार पहिला मिळाला आहे आणि तो सुद्धा सांगलीमध्ये मिळाला आहे. सांगली आणि मिरज ही जागा अशी आहे जिथे विष्णुदास भावे यांचं नाट्यगृह आहे. जिथून ज्यांनी सुरुवात केली त्या जागेतून मला हा पुरस्कार मिळाला. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय. कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यानंतर मला देखील कधीतरी मी तिथे बसायचो आणि मी पण दंगा करायचो हे मला आठवत आहे. आणि ज्या पद्धतीने संजय सरांनी सांगितलं तुम्हाला हे करा, ते करू नका, ते करा, ते करा, आणि फक्त शिक्षकांनाच नाही ओरडले तर विद्यार्थ्यांना पण ओरडले. आणि मला असं वाटतं की याच पद्धतीने आम्ही खाली असायचो आणि आम्ही पण देखील बोंबाबोंब करत असायचो. कधी एकदा आम्हाला नाचायला मिळतंय, कधी एकदा आरडाओरडा करायला मिळतंय, कधी कोण चुकलं की बोंबाबोंब करायला मिळतंय, याची वाट बघत असायचो. त्या विश्वातून मी गेलोय. पण हे करत असताना एक गोष्ट आयुष्यात लक्षात आली की जोपर्यंत आपले टीचर्स, शिक्षक आपल्या आयुष्यात येत नाही तोपर्यंत आपलं काहीही चांगलं होऊ शकत नाही. त्या शिष्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि संजय सरांनी खूप छान गोष्ट सांगितली की तुमच्या मनात एक सुप्त ही जागा असते ज्याच्यामध्ये तुमचा कलाकार जडलेला असतो. तो कदाचित पेंटिंग करत असेल, कदाचित तो गात असेल, कदाचित काही मूर्ती बनवत असेल. ते सोडू नका. अभ्यास करता करता आणि पत्रकारिता करता करता देखील हे सोडू नका. कारण उमेश कुमार ज्यांचं नाव घेतलं, जे TV9चे आज हेड आहेत, त्यांनी वेळात वेळ काढून, विचार करा 24 तास चालू असतं TV9, तुम्ही बघितलं असेल, आता नंबर 1 येते न्यूजमध्ये. ते चालू असताना सुद्धा त्यांनी त्यांची जी कला आहे ती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. मला असं वाटतं की तुम्ही देखील करायला हरकत नाही. मला इथे बोलत सिद्धार्थ प्लीज. खूप छान वाटलं मला भेटून. मला असं वाटतं की सिद्धार्थने ज्या वयामध्ये ज्या गोष्टी आता सांभाळायला घेतल्या आहेत त्या खूप खूप मोठ्या आहेत. आणि मला असं वाटतं या वयात मला नीट नाचता पण येत नव्हतं. त्या वयात तो आता 4 जबाबदाऱ्या सांभाळतोय. त्याबद्दल तुझा ऑल द बेस्ट. खूप खूप शुभेच्छा तुला. आणि कुठल्याही पद्धतीची तुला गरज लागली, आपल्या संस्थेला काही गरज लागली तर मी वेळोवेळी हजर राहीन. तुम्हाला कुठल्या कलाक्षेत्रात काही गरज लागली, तुम्हाला या इन्स्टिट्यूटमध्ये जर तुमच्याकडे स्पोर्ट्स आहे, फार्मा आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये कलाकारांसाठी कला म्हणून तुम्हाला काही हवं असेल, मी माझे सगळे मित्रमंडळी, कलाकार मंडळी तुम्हाला मदत करायला तयार असू. एक वेगळी बिल्डिंग त्याची तयार करू आपण आणि तिकडे आम्ही तुमच्यासाठी येत जाऊ. थँक्यू. मला असं सांगण्यात आलं की इथे माझी कधी मुलाखत घेणार आहे. तुम्हाला चालणार आहे? कंटाळणार नाही आहेत ना? मी एंटरटेनच करणार, काळजी करू नका. कुठे मी सिरियस उत्तर देणार नाही. मी दिव्याखाली अभ्यास करत होतो आणि मग मी अजिबात बोलणार. येस, काळजी करू नका. या. येस, थँक्यू व्हेरी मच. आणि